हॅलो फ्रेंड्स, नॉलेज कँडी चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण टीमवर्क स्किल कसे इम्प्रूव्ह करायचे हे बघणार आहोत। सर्वात पहिल्यांदा आपण बघूया की टीमवर्क म्हणजे काय। तर टीमवर्क म्हणजे काय, तर लोकांनी एकत्र येऊन केलेलं काम। आपल्या घरात एखादं फंक्शन असेल तर त्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी आपण घरातले मंडळी एकत्र येतो आणि त्या कार्यक्रमाचं आयोजन करतो, नियोजन करतो, ते म्हणजे झालं टीमवर्क। शाळेत एखादा प्रोजेक्ट दिला असेल तर 2-4 विद्यार्थी एकत्र येतात आणि तो प्रोजेक्ट कंप्लीट करतात, ते पण एक प्रकारचं टीमवर्कच झालं। त्याचप्रमाणे ऑफिसमध्ये एखादा टीम प्रोजेक्ट दिला जातो तेव्हा स्टाफ एकत्र येतो आणि तो प्रोजेक्ट कंप्लीट करतो, हे पण एक टीमवर्कचंच एक उदाहरण झालं। एखादं खेळाचं उदाहरण घ्यायचं झालं तर क्रिकेट हे सुद्धा एक टीमवर्कच आहे। तर टीमवर्क आपल्याला इम्प्रूव्ह करायचं असेल तर अशा अनेक गोष्टी आपल्याला इम्प्रूव्ह कराव्या लागतील। टीमवर्कसाठी आपण समोरच्या व्यक्तीचं ऐकून घेणं हे एक क्वालिटी आपल्यामध्ये असली पाहिजे, किंवा आपण आपला मुद्दा समोरच्या व्यक्तीला पटवून देण्याची क्वालिटी असली पाहिजे। अशा प्रकारे अनेक गोष्टी टीमवर्क स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी महत्त्वाच्या असतात। तर त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तर चला व्हिडिओ सुरू करूया। टीमवर्क स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे अंडरस्टँड युअर रोल। म्हणजे काय, एखादं क्रिकेटचं उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्या क्रिकेट टीममध्ये बुमराह हा बॉलिंग करतो हे त्याला माहिती आहे, विराट कोहली, रोहित शर्मा हे बॅटिंग करतात हे त्यांना माहिती आहे। म्हणजे प्रत्येकाचा रोल हा फिक्स आहे। त्यामुळे जर क्रिकेट मॅच जिंकायची असेल तर त्यांना त्यांचे रोल क्लिअर आहेत आणि ते रिस्पॉन्सिबिलिटीनं खेळतात आणि ते आपलं गोल अचीव करतात। त्याचप्रमाणे आपण जेव्हा टीमवर्कमध्ये काम करतो तेव्हा आपल्या टीममध्ये आपला काय रोल आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, सर्वात महत्त्वाचं। त्या रोलनुसार आपली रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि आपल्या टीमच्या यशासाठी आपल्या रोलचं योगदान हे खूप महत्त्वाचं आहे। त्यामुळे आपल्या टीममध्ये आपला रोल आणि आपल्या कामाची रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे। टीमवर्क स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कम्युनिकेट इफेक्टिव्हली। जेव्हा तुम्ही टीममध्ये काम करता तेव्हा टीम मेंबर म्हणून तुमचं एकमेकांशी इफेक्टिव्ह कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे। म्हणजे तुमचा मुद्दा तुम्हाला स्पष्टपणे टीमसमोर मांडता आला पाहिजे आणि त्याच पद्धतीने समोरच्या व्यक्तीचाही मुद्दा तुम्हाला ऐकताही आला पाहिजे आणि त्याच्यावर तुम्हाला योग्य तो डिसिजनही घेता आला पाहिजे। इफेक्टिव्ह कम्युनिकेशनमुळे काय होतं, जेव्हा ॲज अ टीम म्हणून आपण काम करतो तेव्हा अनेक अडचणी येऊ शकतात। कम्युनिकेशनमुळे त्या अडचणींवर मात करण्यासाठी आपल्यात डिस्कशन होतं आणि त्यामुळे आपल्याला योग्य तो डिसिजन घेण्यास मदत होते। कम्युनिकेशनमुळे काय होतं तर आपल्याला कामाचं अपडेट कळतं, आपण एखाद्याला सजेशन देऊ शकतो किंवा समोरच्याचं सजेशनही आपण घेऊ शकतो। याचा आपल्याला काय फायदा होतो तर आपल्या टीमचं काय गोल आहे ते अचीव होण्यासाठी आपल्याला मदत होते। त्यामुळे इफेक्टिव्ह कम्युनिकेशन हे आपलं टीमवर्क स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। टीमवर्क स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे बिल्ड ट्रस्ट। जेव्हा आपण टीममध्ये काम करतो तेव्हा विश्वास ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। त्यामुळे टीम मेंबरकडून जर आपल्याला विश्वास मिळवायचा असेल तर आपण ॲज अ टीमचा रोल म्हणून आपली काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे ते रिस्पॉन्सिबिलिटी आपण पूर्ण केली पाहिजे। त्यासोबतच ती रिस्पॉन्सिबिलिटी आपण वेळेत पूर्ण केली पाहिजे। आणि जर एखादं काम करताना आपल्याकडून काही चूक झाली किंवा ते काम वेळेत पूर्ण नाही झालं तर ते आपण लीडरला तितक्याच ट्रान्सपरंटली सांगितलं पाहिजे, जेणेकरून टीम मेंबर्सचा आपल्यावर विश्वास निर्माण होईल आणि काही वेळा गरज लागली तर आपण टीम मेंबरची मदत घेऊन ते काम पूर्णही करू शकतो। चौथी गोष्ट आहे ती म्हणजे बी फ्लेक्झिबल। जेव्हा आपण एखाद्या टीममध्ये काम करतो तेव्हा टीममध्ये अनेक प्रकारचे लोक असतात आणि प्रत्येक लोकांचे विचार हे वेगळे असतात। त्यामुळे प्रत्येक वेळेला आपल्याला प्रत्येक लोकांचे विचार पटतीलच असं नाही। त्यामुळे आपण परिस्थितीशी जुळवून घेणं हे महत्त्वाचं आहे। आणि त्यासोबतच जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवरती निर्णय घेतो तेव्हा अनेक विचार आपल्या समोर येतात। त्यामुळे प्रत्येक मतांचा आपण तितकाच आदर केला पाहिजे आणि प्रत्येकाच्या मतांचा समन्वय साधून योग्य ती चर्चा करून आपण शांतपणे निर्णय घेतला पाहिजे, जेणेकरून आपल्याला टीममध्ये मतभेद टाळता येतील आणि आपलं गोलही अचीव करायला आपल्याला मदत होईल। टीमवर्क स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी पाचवी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोकस ऑन युअर गोल्स अँड एनकरेज टीम मेंबर्स। जेव्हा आपण टीममध्ये काम करतो तेव्हा आपल्या टीमचं काय उद्दिष्ट आहे, काय गोल आहे याकडे आपलं लक्ष असणं गरजेचं आहे, जेणेकरून आपले व्यक्तिगत मतभेद बाजूला ठेवून ते गोल अचीव करण्यासाठी आपण प्रयत्न करेन। त्यासोबतच आपल्या टीममधल्या एखाद्या मेंबरनं काहीतरी सक्सेस मिळवलं तर ते सक्सेस आपण सेलिब्रेट केलं पाहिजे, जेणेकरून त्या मेंबरला मोटिवेशन मिळेल आणि त्यासोबतच इतर मेंबर्सही त्याच्यापासून इन्फ्लुएन्स होतील आणि आणखी एनर्जीने काम करतील। आणि या गोष्टीचाच काय उपयोग होईल तर आपल्या टीमचं काय उद्दिष्ट आहे, काय गोल आहे ते अचीव करण्यासाठी आपल्याला मदत होईल। तर तुमच्यातले टीमवर्क स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही मी सांगितलेल्या या गोष्टी नक्की फॉलो करा। आणि जर तुम्ही टीममध्ये काम करत असाल तर आतापर्यंत तुम्हाला कोणती चांगली गोष्ट टीमकडून अनुभवायला मिळाली हेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।